जय श्रीराम. सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांचे, माझ्या कुटुंबातील सर्व माझ्या सदस्यांचे, माझा कुटुंबाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार. हो, तुम्ही माझ्या कुटुंबातीलच एक सदस्य आहात, व्यक्ती आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रोजच तुमचे आभार मानत असते, तुम्हाला नमस्कार करत असते. आज विशेष आभार मानायचे आहेत, कारण का तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही भरपूर वेळ काढता. माझे व्हिडिओज मोठे असतात 20-25 मिनिटाचे, पण तुम्ही वेळ काढून ते पूर्ण व्हिडिओ ऐकता. त्या शक्ती, ती ताकद, ती ऊर्जा तुम्ही ग्रहण करताय आणि त्यातून मलाही ऊर्जा देताय. मला खूप छान तुमचे व्ह्यूज येतात, रिव्ह्यूज येतात, सकारात्मक तुमचे मला रिप्लाय येतात. यासाठी अतिशय मी तुमचे आभारी आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अतिशय आनंद पण झाला मला. तुम्ही खूप वेळ देता या गोष्टीसाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो रिप्लाय देताय, म्हणजे मलाही माझ्यापर्यंत पण ते पोचतंय की ती ऊर्जा तुम्ही ग्रहण करताय, तुम्हाला कळतंय की या प्रेडिक्शनमधून काय येते. तर आजचा माझा विषय असा आहे की मला कळालं की मी जे रीडिंग केलं होतं त्याच्यावर थोडेसे जास्त कमेंट्स आलेत. काही 1-2 कमेंट्स असे आहेत की मला वाटलं की नक्की या रीडिंगमधून किंवा टॅरो कार्ड्समधून तुम्हाला काय एनर्जी द्यायची आहे मला, हे मी तुम्हाला क्लिअर करायला पाहिजे. तुम्हाला यातनं काय घ्यायचं आहे, तुम्हाला म्हणजे आपल्याला यातून काय घ्यायचं आहे, ते संदेश कसे घ्यायचे आहेत, हे क्लिअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मी 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की थर्ड पर्सन, तुमची आवडती व्यक्ती, प्रिय व्यक्ती किंवा सोलमेट, जी कोणी तुमची थर्ड पर्सन तुमच्या आयुष्यात आहे, प्रिय व्यक्ती, तर अशी कुठली व्यक्ती आहे की जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येते? ती जुनीच व्यक्ती आहे का, म्हणजे तुमची जुनी मैत्री असलेली व्यक्ती का एखादं नवीन नातं, एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते? तर मला जे कमेंट्स आलेले आहेत त्याच्यावरून मला असं कळलं की काही जुन्या ठिकाणी तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत, तर त्याच्यावरून आजचं प्रेडिक्शन करावं असं मला वाटलं. तर आज आपण ती व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण का थोडंसं काही मला बोलायचं आहे. ते बोलून झाल्यानंतर आपण लव कार्ड डेक आहे याचंसुद्धा, सोलमेटचं मी रोज माझे शॉर्ट स्टोरीज टाकत असते की तुमची काय एनर्जी आहे दोघांची. तर यातून सुद्धा मी आज ऊर्जा घेणार आहे, खास तुमच्यासाठी घेणार आहे ती, की ज्यांना काही प्रश्न पडलेले आहेत त्यांच्यासाठी आपण ह्याच्यामधून त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ती उत्तरं मी घेणारच आहे आणि त्यावर कुलदेवता, कुलस्वामिनी किंवा हे ब्रह्मांड, हे युनिवर्स, तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे, दृढ विश्वास आहे, ते तुम्हाला काय मार्गदर्शन करतील आत्ता या विषयावर, या परिस्थितीमध्ये, ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला असं सांगेल, माझी एक विनंती असेल की जे मी सकारात्मक वाक्याचे व्हिडिओज टाकत असते ते नक्की ऐकत जा. आज मला तुम्हाला थोडंसं आठवण करून द्यावीशी वाटते. मी एक सांगते की ज्यांचे प्रश्न आहेत की ती व्यक्ती तिच्या आयुष्यात खुश आहे, ती परत येणार आहे का, मी वाट बघते, मला या काही गोष्टींवर थोडंसं बोलायचं आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, कोणत्याही व्यक्तीला शहाणपण तर नक्कीच नाही सांगायचं, पण आज थोडंसं बोलावं वाटलं मला. तर एक गोष्ट सांगते, माझ्या प्रत्येक आपल्या कुटुंबामध्ये मी प्रत्येक व्हिडिओ सकारात्मक टाकत असते. मग ती सकारात्मक वाक्य काय असतात, थोडीशी रिवाइंड करा आणि थोडंसं मागे जा. ती सकारात्मक वाक्य तुम्हाला बघण्याची खूप गरज आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यामध्येच शोधायचं आहे. हेच मी तुम्हाला रोज सांगण्याचा प्रयत्न करते आहे. टॅरो कार्ड रीडिंगचा माझा उद्देश असा आहे, मला स्वतःला अनुभव आलेले, त्याच्यामधून जे शहाणपण आलेलं आहे त्यावरून मला असं सांगायचं आहे की आपण समोरच्या व्यक्तीची एनर्जी बदलू शकत नाही, आपण समोरच्या व्यक्तीला बदलू शकत नाही, किंबहुना तो जास्त प्रयत्न आपण करूही नये. माझं वैयक्तिक मत असं आहे की
जी परिस्थिती आहे किंवा समोरच्या ज्या काही व्यक्ती असतील, मग त्या कोणीही असू शकतात, तुमच्या नात्यातल्या व्यक्ती. आत्ता आपण जे म्हणतोय की सोलमेट, थर्ड पर्सन, हे जास्त इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे, तर त्याच्यावर मी जास्त बोलणार आहे की त्या व्यक्ती त्या तुम्हाला कशा वागवतायत, ठीक आहे, त्या तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतायत, कोणत्या नजरेने बघतायत, तुम्हाला हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. थोडंसं आज मी सकारात्मक वाक्य आपण रिव्ह्यूज करूयात. थोडीशी एक आठवण उजळणी मी तुम्हाला करून देते. रोज कंपल्सरी ज्या लोकांना सोलमेट विषयी प्रश्न पडलेले आहेत त्यांच्यासाठी खास आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर आपलं पहिलं वाक्य म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. खूप अतिशय महत्त्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा आदर करा. ज्यावेळेस तुम्ही तुमचा मान राखाल, पहिल्यांदा मान सन्मान अपमान ह्या गोष्टी वेगळ्या, अहंकार गर्व या गोष्टी वेगळ्या, पण आदर, हो, आपण प्रेमात तसंच कुटुंबातील परिवारातील लोकांना एक आपण मान सन्मान प्रेमाचा आदर देत असतो. जी गोष्ट बरोबर आहे, जे कर्म आहे, जे फळ आहे, जे आपण कर्म करतो, जे आपण दुसऱ्याला देतो, ते कितीतरी पटीने रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे येत असतं, राईट. जर एखाद्याचा तुम्ही अपमान केला तर तुम्हाला त्या बदल्यात काय होणार आहे, कधी कळेना वेळ आल्यावर परफेक्ट वेळेला कितीतरी पटीने जास्त ते तुम्हाला इको त्याचा होणारच आहे, ते रिफ्लेक्ट होणारच आहे. सगळ्यात महत्त्वाची स्वतःचा मान राखायला शिका, आदर राखायला शिका स्वतःचाच. ज्यावेळेस तुम्ही तुमचा आदर राखाल, मान राखाल, त्याच वेळेस समोरची व्यक्ती तुमचा आदर करेल. ही सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, बरोबर. दुसरं आपलं सकारात्मक वाक्य आहे जे माझ्या व्हिडिओतून मी सांगितलं आहे, सेल्फ लव. स्वतःवर प्रेम करा. आधी आपण आहोत आधी. येस, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मांड आहे, मीच ब्रह्मा विष्णू महेश, मीच सर्व काही आहे, आदी अंत मीच आहे सगळं, हे इथं ठेवा. स्वतःवर प्रेम करा, तुम्ही जसे आहात. मग ते कसंही तुमचा स्वभाव, वाईट स्वभाव आपल्याला सोडून द्यायचा आहे नक्कीच, नकारात्मक ऊर्जा, ज्या सवयी चांगल्या नाहीत त्या सोडून द्यायच्या, पण जसे तुम्ही नैसर्गिकरित्या आहात, दिसायला जसे आहात, तुमचं राहणीमान जसं आहे, तुम्ही अतिशय सुंदर आहात, ही पहिली गोष्ट तुमच्या मनात अगदी ठासून बिंबवा. मी खूप छान आहे, सुंदर आहे, आणि ज्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत, म्हणजे ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी ओतप्रोत भरलेली असते, ओतप्रोत. माझा ठाम विश्वास आहे. फक्त त्या व्यक्तीला जागं करावं लागतं या संदर्भात. आणि ते तुम्ही म्हणजे ती व्यक्ती का नाही जागं होत, तर कसं ते मग ती व्यक्ती माझ्याकडे येईल का, मग ती का नाही, म्हणजे नको त्या गोष्टींवर विचार करण्यात किंवा नाही त्या व्यक्तींसाठी विचार करण्यात वेळ जातो. तर प्लीज असं करू नका. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. मी सांगते ते नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा थोडासा बदल तुमच्यात करा, आणि जो झालेला बदल आहे तो तुम्हीच अनुभवा आणि मग मला सांगा. ज्या वेळेस तुम्ही सकारात्मक राहाल, पॉझिटिव्ह राहाल, पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचा ब्रह्मांडावर विश्वास आहे तर एक गोष्ट तुम्ही मान्य करा की जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मान्य करा. ठीक आहे, हे माझ्या नशिबात नाही, एक तर कायमचं नाही, किंवा आत्ता तात्पुरतं हे असं चालू आहे, हे मला मान्य आहे. पण मी काय करणार आहे की मी माझ्या स्वतःवर लक्ष केंद्रित करणार आहे. मी माझ्या स्वतःची समृद्धी करणार आहे. जे कलागुण आहेत ते मी करणार आहे. आणि मी म्हटले ना की स्वतःचा आदर, स्वतःचा विकास, स्वतःवर प्रेम करा, सकारात्मक राहा, त्या ब्रह्मांडामध्ये अशी ऊर्जा सोडा. ठीक आहे, ही गोष्ट, ही व्यक्ती जर नाही आहे तर नक्कीच ते माझ्यासाठी योग्य नाही.
येस, हे खूपच महत्त्वाचं वाक्य आहे. माझ्या कदाचित रोजच्या वाक्यातून हे वाक्य रिपीट होतं. मी माझ्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा एक अफर्मेशन रोज ब्रह्मांडामध्ये सोडते. ती गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मुलांसाठी मी ते सोडत असते, की हे परमेश्वरा, जर तुम्ही ना माझ्या मुलांना जे काही आवडतं ते नका देऊ त्यांना. ते जे मागतायत ते नाही. जी गोष्ट, ज्या व्यक्ती, जे काम त्यांच्यासाठी योग्य आहे, ते त्यांच्या भल्याचं आहे, त्याच्यातून त्यांचं भलं होणार आहे, त्यांच्या हातून सत्कर्म घडणार आहेत, ते चांगल्या मार्गाने जाणार आहेत, चांगल्या विचाराने जाणार आहेत, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक औरा त्यांच्याभोवती असणार आहे. अशा गोष्टी, अशा व्यक्ती, अशी कामं त्यांच्या आयुष्यात तुम्ही आणून द्या. मी रोज ही अफर्मेशन किंवा ही जी स्पंदनं आहेत ना, मी रोज ब्रह्मांडामध्ये सोडते, रोज. तसंच तुम्ही सुद्धा करा आणि तुम्ही हे मान्य करा. तुम्ही जर निगेटिव्हिटीने बघताना ते असं झालं तर तुम्ही खूप जास्त निगेटिव्ह ऊर्जेमध्ये जाणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये तेवढी नकारात्मक ऊर्जा वाढत जाणार. याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. सकारात्मक राहा. मी रोज सांगते, सकारात्मक राहा. सकारात्मक म्हणजे आहे ती परिस्थिती मान्य करा. हे आहे, हे असं आहे, ते मला पूर्ण मान्य आहे आणि त्याबद्दल सुद्धा युनिवर्सचे धन्यवाद माना, आभार माना. नक्कीच हे माझ्यासाठी योग्य नाही किंवा आत्ता ती ही वेळ नाही आहे, तर मी थोडं थांबलं पाहिजे, मी शांत राहिलं पाहिजे. प्लीज ब्रह्मांड, हे परमेश्वरा, जे माझ्यासाठी योग्य आहे ना ते मला द्या. बऱ्याच वेळा तुम्हालाही अनुभव येतात. काय होतं, ज्या वेळेस नको त्या ठिकाणी, नको त्या व्यक्तींवर, नको त्या कामांवर जिथे नको आहे तिथे जास्त एफर्ट्स लावले जातात. त्यांना खूप जास्त आदर म्हणा किंवा एक वेगळं माणसं त्यांना असं ठेवतात की तू म्हणजे सगळं, तुझ्या पलीकडे माझं जगच नाहीये, असं तुम्ही स्वतः तुमच्या कृतीतून ते निर्माण करता. मग त्याच्यामुळे काय होतं, समोरच्या व्यक्तीला माहिती होऊन जातं, आपण काहीही बोललो, कसंही वागलो तरी सुद्धा ही व्यक्ती आपल्याला सोडून जाणार नाही, कारण ही आपल्याशिवाय राहूच शकत नाही. समोरच्या व्यक्तींमध्ये इतका ओव्हर कॉन्फिडन्स येतो, ॲक्च्युली तो येत नाही, तो तुम्ही देता त्यांना. तर माझं असं म्हणणं आहे की लव्ह कार्ड्समधून सुद्धा मी रोज जे सांगत असते की ती व्यक्ती किंवा प्रेमजन याच्या पलीकडे काहीच आयुष्य नाही आहे का? जर तुमचा जन्म झाला आहे या ब्रह्मांडामध्ये, त्या परमेश्वराने तुम्हाला जन्म दिला आहे, तर त्यामागे काहीतरी उद्दिष्ट आहे. तुमचं काहीतरी कर्म आहे, मागच्या जन्मातलं, या जन्मातलं ते करायचं राहिलेलं आहे. तुमची काही कर्तव्य आहेत, इतर नात्यांमधली कर्तव्य आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला नक्की काय पाहिजे आहे, तुम्ही काय केलं पाहिजे याच्यावर फोकस करा. मला असं म्हणायचं आहे की माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही जगाच्या मागे पळण्यापेक्षा तुमच्यातील क्रिएटिव्हिटी, तुमच्यातील सुंदरता, नैसर्गिक सुंदरता, अप्रतिम सुंदरता अशी दाखवा लोकांना की त्या लोकांना, समोरच्या व्यक्तीला लाज वाटली पाहिजे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला नाकारण्याचा पस्तावा झाला पाहिजे. तो पश्चाताप त्याला इतक्या थराला झाला पाहिजे की अक्षरशः मी आता कसं जाऊ ह्याच्या पुढे, आणि खरंच प्रेम असं असतं का आणि व्यक्ती अशी असती का, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून द्या. मी मनापासून माफी मागते जर माझ्या हातून कळत नकळतपणे तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, काही चुकीचे शब्द जात असतील, तर नक्की मला मनापासून माफ करा, मी विनंती करते. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव, स्वतःचा मान राखा, स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमचा आंतरिक आणि बाह्य, अंतरंग बाह्य सुंदर आणि त्याचा विकास करता कसा येईल, तुम्हाला कसं पुढे जाता येईल याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. मी अक्षरशः डोळे झाकून लिहून देते, ज्या व्यक्तींनी तुम्हाला आज या पातळीवर ठेवलेलं आहे की नाही,
नकारात्मक ऊर्जेमध्ये टाकून एक दुःख, एक वेदना दिलेली आहे तुम्हाला, त्या व्यक्तीला त्याचा पस्तावा तर मिळणारच, पण तुम्हाला जे तुमच्यासाठी योग्य आहे, जे पात्र आहे आणि जे फक्त तुमच्यासाठीच आहे, असं सुंदर छान व्यक्तिमत्व आणि प्रेम नक्कीच तुमच्या आयुष्यात येणार. मी पुन्हा एकदा सांगते, जर काही माझ्या हातून चुकीचं बोललं गेलं असेल तर मला अगदी मनापासून मी तुमची माफी मागते. पण या काही गोष्टी आहेत, मला असं वाटतं, हो, मला काही बाबतीत अनुभव आलेले आहेत जिथे आपण काही लोकांना रिस्पेक्ट देतो. मला असं जाणवलं की आपण थोडंसं मर्यादेपेक्षा जास्तच त्यांना देतो. त्याचा असा परिणाम होतो ना की त्यांना त्याचं काही महत्त्व राहत नाही. ना त्या व्यक्तींचं महत्त्व राहतं, ना त्यांच्यासाठी काय केलेल्या गोष्टींचं महत्त्व राहतं. तर प्लीज हे जे एफर्ट्स किंवा ही जी एनर्जी थर्ड पर्सनला जाते, तेवढेच एफर्ट्स किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तुम्ही जर तुमच्यासाठी लावली, तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी लावली, तर अप्रतिम तुमचं व्यक्तिमत्व इतकं खुलून येईल की म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे. तर काही प्रश्नांची उत्तरं किंवा मला आज लव्ह रिडिंगमधून असं पाहायचं आहे की ज्यांना काही प्रश्न पडलेले आहेत त्यांच्या सोलमेटविषयी, तर मी या ब्रह्मांडाला, युनिवर्सला, तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे किंवा आपली कुलस्वामिनी, कुलदैवत, मी यांना विनंती करते की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं या परिस्थितीमध्ये. आपण थोडेसे कार्ड्स घेणार आहोत आता. एकदम छान हसत, एकदम फ्रेश माइंड, प्रसन्नतेने कार्ड रीडिंग बघा, हा व्हिडिओ बघा. सकारात्मक राहा, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव्हमध्ये राहा. ओके. अनबिलिव्हेबल, म्हणजे मी खरंच मुद्दाम नाही केलेलं, तुमच्यासमोर कार्ड शफल्स करते मी. सेल्फ रिस्पेक्ट, येस, मला हेच सांगायचं, सेल्फ रिस्पेक्ट. अनबिलिव्हेबल, ज्यांचा खरंच ब्रह्मांडावर विश्वास आहे, तुम्ही जो अगदी मनापासून प्रश्न सोडलेला आहे, तुमची जी ऊर्जा आहे, मी सांगितलं होतं कुलस्वामिनीने तुम्हाला उत्तर द्यावं, या ब्रह्मांडाने तुम्हाला सांगावं. ज्वेलरी, रिपॅरेंटिंग युअरसेल्फ, अप्रतिम कार्ड रीडिंग. द सिल्वर वॉटरफॉल, येस. कमिटमेंट, खूप छान. लव, मॅच्युरिटी, बाउंड्रीज, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, द रेनबो रिवायवर, इमोशनल फ्रीडम, फॉरगिव्हनेस. अप्रतिम, अक्षरशः माझाही विश्वास बसत नाहीये असे कार्ड्स आलेले आहेत. सेक्शुअलिटी. तर खरंच म्हणजे जो प्रश्न किंवा ज्या इंटेन्शन्सनी मी कार्ड्स काढले होते तसेच त्याच रीडिंगला म्हणजे खूप योग्य असे कार्ड आलेले आहेत. आपण कार्ड्सकडे जाऊयात. सगळ्यात पहिलं कार्ड आलेलं सेल्फ रिस्पेक्ट, जी मी सुरुवात केली की आधी स्वतःचा आदर राखा. काय होतं, एखादी व्यक्ती आपल्याला पाहिजे किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती पाहिजे, ते प्रेम पाहिजे, म्हणून तुम्ही काय करता की ती व्यक्ती म्हणेल तसं वागायचं, तसंच बोलायचं, म्हणजे तुमची काहीही करण्याची तयारी असती. तुम्ही तुमचा स्वतःचा मान सन्मान सगळं बाजूला ठेवता, फक्त एकच समोर असतं की मला ही व्यक्ती पाहिजे माझ्या आयुष्यात. तर असं करू नका. सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा आदर राखा. आधी तुमचं विजन क्लिअर करा की मला या रस्त्याने जायचे, तर मला नक्की काय केलं पाहिजे. खूप छान एनर्जी आहे. लव, अनबिलिव्हेबल. सेल्फ लव, अक्षरशः प्रेम. हो, प्रत्येक व्यक्तीला प्रेम हवं असतं, प्रत्येक नात्यामधून प्रेम हवं असतं, प्रत्येक व्यक्तीमधून म्हणजे प्रेमाची भाषा ही वेगळी आहे की नाही. बहीण भावंडांचं प्रेम, आईचं आणि मुलाचं प्रेम, आईचं आणि मुलीचं प्रेम, मित्रांचं प्रेम, मैत्रिणींचं प्रेम, जे काही असेल ते. हो, प्रेम तर प्रत्येकाला आयुष्यात हवंच असतं, पण
मी जसं सांगितलं, सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ लव, सेल्फ रिस्पेक्ट हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं. प्लीज असं करू नका की काही करायची माझी तयारी आहे पण ही व्यक्ती मला पाहिजे. नाही, कशासाठी? अजिबात ते गरजेचं नाही आहे. मॅच्युरिटी, येस, तुम्हाला त्याचे अनुभव आहे, तुम्ही आता मॅच्युअर्ड झालेले आहात. म्हणजे त्या पद्धतीने जसं आपण म्हणतो ना की मराठी शब्द मॅच्युअर्ड, अनुभव, परिपक्व माणूस झालेला असतं. त्या परिपक्वतेने विचार केला की हो, मला माझी प्रिय व्यक्ती पाहिजे, पण फक्त म्हणजे काय अट्रॅक्शन आहे. जसं मी फक्त शारीरिक अट्रॅक्शन आहे का, की ज्याला आपण म्हणतो सेक्स किंवा लैंगिक, असं हे अट्रॅक्शन आहे का? नाही. तर ती व्यक्ती कशी हवी आहे, बरोबर, ती थर्ड पर्सन कशी हवी आहे? ज्वेलरी. तुमच्या आयुष्यामधली व्यक्ती अशी हवी आहे की तुमच्या बरोबरीने चालणारी, तुम्हाला साथ देणारी, तुमचा आदर ठेवणारी, तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी, तुमच्या स्वप्नांना साकार करणारी, त्या स्वप्नांचा, तुमच्या कृतीचा आदर करणारी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाहिजे. ती तुमच्यासाठी योग्य आहे. युनिवर्स स्वतः सांगते ही व्यक्ती अशी आहे का? नाही, मी आहे, मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत आहे. मी प्रत्येक कार्यामध्ये, कुठलीही गोष्ट असू दे, कशाही व्यक्ती आयुष्यात असू देत, कितीही विरोध असू दे, प्रत्येक पावलावर मी स्वतः तुझ्याबरोबर आहे, मी कधीच तुझी साथ सोडणार नाही, असा विश्वास देणारी, आणि फक्त विश्वास देणारी नाही तर प्रत्यक्ष कृती करणारी, त्याच कृतीतून वागणारी व्यक्ती ही तुमच्या आयुष्यात असली पाहिजे, बरोबर. अतिशय सुंदर कार्ड्स आहेत. बाउंड्रीज. अशा व्यक्ती आयुष्यात नको आहेत की त्या व्यक्तींनी तुमच्याभोवती काही बाउंड्रीज ठेवल्यात, काही सीमा ठेवल्यात. हे असं असेल तरच. वेगवेगळ्या असू शकतात प्रत्येकाच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, काही बाउंड्रीज असतात. नाही, हे नातं फक्त एवढ्यापुरतंच, किंवा हे असंच असलं पाहिजे, तू अशीच असली पाहिजेस, किंवा तू असाच असला पाहिजेस. मग मला सांगा, जिथे बाउंड्रीज असतात किंवा जिथे काही अशा अटी ठेवल्या जातात, मग हे खरं नातं आहे का? हे खरं प्रेम आहे का? याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. रिपॅरेंटिंग युअर सेल्फ. अतिशय सुंदर कार्ड आहे. मी ही कार्ड्स काढतानाच पहिल्यांदा बोलले होते की आत्ताच्या परिस्थितीला, आत्ता ज्यांना प्रश्न पडले आहे की तुमची आत्ताची एनर्जी काय आहे, तर त्यावर ब्रह्मांडाने तुम्हाला मार्गदर्शन करावं, त्या बाबतीत हे कार्ड आहे. आत्ता तुम्हाला याची अतिशय गरज आहे. रिपॅरेंटिंग आणि द सिल्वर वॉटरफॉल हे कार्ड्स असे आहेत की ज्या गोष्टी भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत. भूतकाळामध्ये आपण जाऊन, कुणीही असो, मी असो, तुम्ही असो, आपण भूतकाळामध्ये परत मागे जाऊ शकतो का? नाही. घडलेल्या गोष्टी आपण बदलू शकतो का? नाही. मग घडलेला भूतकाळ आठवून त्रास करून घेऊन काही उपयोग आहे का? नाही. अशी समजूत तुम्ही तुमचीच घाला आता. रिपॅरेंटिंग. जे तुमच्या मनात आहे, ज्या नकारात्मक ऊर्जा त्या तुमच्या मनात आहे, त्या पूर्णतः विसरून जा, त्या पुसून टाका. तुम्ही तुमच्या स्वतःची समजूत घाला की नाही, ही गोष्ट घडून गेलेली आहे, आता त्यावर विचार करण्यात काहीही उपयोग नाही. तो जो भूतकाळ तुमच्या हृदयामध्ये आत खोलपर्यंत जो रुतलेला आहे, तर तो आत्ता तुमच्या जीवनात ब्लॉकेजेस निर्माण करतो. ब्लॉकेजेस म्हणजे काय निर्माण करते की जे तुमचं दैनंदिन आयुष्य आहे, तुमचं इतरही कुटुंब, मित्र, परिवार आहेत, तिथं पाहिजे तसं तुमचं नातं किंवा तुमचं बाउंडिंग होत नाहीये. ठीक आहे.
जर युनिवर्सला अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवायची आहे, ते तुमच्या समोर आणायला बघतात, तिथे काहीतरी ब्लॉकेजेस तयार होतात का? तर तुम्ही अजून भूतकाळमध्येच आहात आणि ही गोष्ट 101% खरी असते. जर असे ब्लॉकेजेस असतील तर माणसाचा कुठल्याच प्रकारे त्याची उन्नती कधीच होत नाही ना, त्याची कामामध्ये प्रगती होते. म्हणजे खूप थोडंसं नुकसानच होतं आर्थिक, मानसिक, नातेसंबंधांच्या बाबतीत. जिथे बघावं तिथे फक्त आणि फक्त नकारात्मकच एनर्जी दिसते. का? तर ती तुमच्या मनात रुजलेली आहे. मनात रुजल्यामुळे जो शरीराभोवती ऑरा तयार होतो तो नकारात्मक होतो. आणि मग काय होतं, मी अफर्मेशन्स कशा रोज सोडायला लावते की सकारात्मक. तुम्ही स्वतः सकारात्मक राहा, तुमचा ऑरा सकारात्मक ठेवा. याच्यामुळे काय होतं की अशीच सकारात्मक लोक, अशी जी तुम्हाला पाहिजे, जे तुम्ही मॅनिफेस्ट करताय, तीच लोक तुमच्या आयुष्यात येतात. मग असं होतं की तुम्ही तुमच्याच विचारांनी आणि कृतींनी तुमच्या आयुष्यामध्ये काही ब्लॉकेजेस निर्माण करतायत. मग ती वाटच, मग ही व्यक्ती पुन्हा कधी येईल माझ्या आयुष्यात, मी अजून वाट बघतेय. तर का? तेवढंच लाईफ आहे का? तिथंच अडकून राहायचंय का? की वाटेकडे डोळे ठेवूनच मला बसायचं आहे? नाही. थोडंसं या एनर्जीमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस कदाचित तुम्ही त्या वाटेवरचे डोळे काढताल आणि अशा वाटेकडे डोळे लावताल की नाही, आता मला माझा सेल्फ रिस्पेक्ट आहे, माझा सेल्फ लव्ह आहे, माझेही काही ॲम्बिशन्स आहेत, माझे काम आहे, इच्छा आहे, स्वप्न आहेत, आणखीनही काही नाते, मी समाजाचं काही देणं आहे, मी माझ्या कुटुंबासाठी काही देणं आहे, माझी काही कर्तव्य आहेत. यामध्ये जेव्हा तुम्ही पुढे जाल आणि या भूमिकेमध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, त्यावेळेस मी लिहून देते, अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच परत येणार. द सिल्वर वॉटरफॉल जे तुमच्यासाठी योग्य नाही, याचा अर्थ असा होतो, द सिल्वर वॉटरफॉल हे एक मेडिटेशन आहे. नक्की हे मेडिटेशन करा. हे मेडिटेशन म्हणजे असं असतं की जे तुमच्यासाठी योग्य नाहीये, जे तुमच्यासाठी पात्र नाहीये, गरजच नाहीये त्या गोष्टींची, मग ते काही असू शकतात की नको ते विचार, नाही ती कृती, किंवा नको तिथे एफर्ट्स आणि वेळ जातोय, अशा काही गोष्टी असतात. तर त्या गोष्टी त्या वॉटरफॉलनी तुमच्या शरीरातून पूर्ण अंतर्बाह्य त्या धुवून जाव्यात, त्या वाहून गेल्या पाहिजेत. तुमच्या शरीरामध्ये अशा नकारात्मक ऊर्जांची की जी तुमच्यासाठी हानिकारक आहेत, त्याचा काहीच फायदा नाही आहे. अशा गोष्टी तुमच्या शरीरामध्ये ती ऊर्जा राहिलीच नाही पाहिजे, असा अर्थ आहे तो. ब्रह्मांडाने तुम्हाला खूप क्लिअर मेसेजेस दिलेले आहेत. आता ते तुम्ही कितपत ग्रहण करताय ते तुमच्यावर आहे. भूतकाळ सगळा पुसून टाका. तुमचा भूतकाळ तुमच्या पुढे ब्लॉकेजेस निर्माण करतोय. सेल्फ रिस्पेक्ट करा, स्वतःवर प्रेम करा आणि एका मॅच्युरिटीने थोडासा विचार करा नात्याच्या बाबतीत की नक्की तुम्हाला काय हवं आहे आणि कसं हवं आहे. सिल्वर वॉटरफॉल जे तुमच्यासाठी योग्य नाही, जे तुमच्या पात्रतेचे नाही, ते वाहून जाऊ दे, त्याची काहीच गरज नाही आहे. फॉरगिव्हनेस, माफ करा. तुमच्या हातून जर काही चुका घडल्या असेल, होतं असं की नात्यामध्ये कळत नकळतपणे काही चुका होतात, तर त्या चुका विसरून जा, पूर्णतः विसरून जा. स्वतःला माफ करा. जसं मी सांगते, सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ लव, तसं फॉरगिव्हनेस. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला माफ करा, स्वतःची माफी मागा. तसंच जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्यक्तींमुळे दुःखी झाला असाल काही कारणाने, तर त्या व्यक्तींना माफ करा. सोडून द्या आता तो भूतकाळ. अजिबात म्हणजे काहीच काम नाही आहे त्या भूतकाळाचं तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता. येस, मी इमोशनल फ्रीडम. तुम्हाला काय हवंय, तुमच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे, तुम्ही कोण आहात, स्वत्वाचा शोध घ्या, तुमचा शोध घ्या की तुम्हाला नक्की काय करायचंय. आत्ता हे अतिशय महत्त्वाचं आहे. कदाचित हा जो काळ आहे ना, हे ब्रह्मांड तुम्हाला दाखवून देते. त्यांना असं मी म्हटलं ना, एखादी गोष्ट अति झाल्यावर स्वतः ते हस्तक्षेप करतात, मग ती गोष्ट कुठली असो. एखाद्या माणसाची जर ती गोष्ट अति होत असेल ना, हे माझे अनुभव आहेत. जी लोक येतात
रीडिंगसाठी मी बरेच वेळा बघते की जर ब्रह्मांडाला वाटलं की नाही ही गोष्ट या व्यक्तीच्या पात्रतेची नाही, योग्यतेची नाही, किंवा या एका व्यक्तीमुळे किंवा या एका गोष्टीसाठी ह्याचं लक्षच दुसरीकडे जात नाही आहे, हा फक्त एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट आहे, मग याचा विकास कसा होणार? बरोबर. ज्या कारणासाठी जन्म झालेला आहे ते उद्दिष्ट पूर्ण कसं होणार? या एनर्जीमधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या नात्यापासून लांब केलं जातं, त्या ऊर्जेपासून लांब केलं जातं. त्याच वेळेस तुम्हाला ती जाणीव करून दिली जाते की नाही, फक्त एवढ्याच गोष्टीसाठी तुझा जन्म झालेला नाही. फक्त ही एकच गोष्ट, एकच व्यक्ती, एकच नातं म्हणजे तुझ्या आयुष्यात सगळं आहे असं नाही. क्लिअर मेसेज आहे हा की तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुमचा जन्म का झालेला आहे. द रेनबो रिव्हर, तुम्हाला नक्की काय करायचं आहे, तुमच्या आवडीनिवडी काय आहे, तुमचे छंद काय आहेत, तुम्हाला नक्की काय हवं आहे, याच्याकडेही वेळ द्या, यालाही वेळ द्या, स्वतःकडे वेळ द्या. अतिशय सुंदर. म्हणजे मी पण थोडीशी, मला हा रोजच अनुभव येतो, पण अप्रतिम कार्ड्स आलेले आहेत, अप्रतिम कार्ड्स. खूप क्लिअर मेसेज आहे युनिवर्सकडून तुमचा. अजूनसुद्धा आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊया. हे कार्ड आले, ए इयर फ्रॉम नाऊ. थोडंसं स्वतःकडे सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव आणि तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत बघा. तुमच्या कुटुंबासाठी तुमची काय कर्तव्य आहेत. लिसन टू युअर इंट्युशन्स. हे ब्रह्मांड, ही आदिशक्ती, देवता, देवदूत, जे काही तुमचं श्रद्धास्थान आहे त्या तुम्हाला सांगतायत, त्या तुम्हाला मार्ग दाखवतायत, तुम्हाला त्या ओळखायच्या आहेत, तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायचा आहे. ते तुम्हाला काय सांगतायत ते तुम्हाला ओळखायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनाचा आवाज ऐकायचा आहे. डोंट स्टॉप. असं नाही की आता मी काय करू किंवा आहे तिथंच थांबायचं आहे मला, तोच भूतकाळ, पुन्हा तेच ब्लॉकेजेस नाही. डोंट स्टॉप. पुढे चालत राहा, स्वतःवर प्रेम करत राहा. बी असर्टिव्ह. येस, ठाम राहा. तुम्हाला काय पाहिजे? सुंदर प्रामाणिक प्रेम पाहिजे, शेवटपर्यंत साथ देणारी. यासाठी मला परत एकदा मी तुम्हाला कार्ड्स दाखवते. ठाम, जरा विचार करा, ठाम राहते व्यक्ती. तुम्हाला काय पाहिजे? प्रामाणिक प्रेम पाहिजे. अशी व्यक्ती पाहिजे जी व्यक्ती तुम्हाला साथ देईल, तुमचा मान सन्मान ठेवेल, तुमच्या इच्छा, अपेक्षा, तुमची काय स्वप्न आहेत त्या बाबतीत तुम्हाला फ्रीडम असेल की तू काही कर, तू जशी आहेस तशी, तू जसा आहेस तसा मला मान्य आहे, तुला काय करायचं आहे ते तू करू शकतेस, असं नातं तुमच्या आयुष्यात आलं पाहिजे. लुक फॉर ए साईन. अप्रतिम एनर्जी. ते तुम्हाला मार्ग दाखवतायत, दिशा दाखवतायत, एक प्रकाश टाकतायत ते तुमच्या आयुष्यात. तुम्हाला खूप गरज आहे तिकडे बघण्याची. नक्कीच मेडिटेशन करा. ते जे मार्ग दाखवतायत ते बघण्याचा, ते जे सांगतायत ते समजण्याचा प्रयत्न करा. ते सांगतायत तुम्हाला की नाही, या एनर्जीमध्ये तू राहायचं नाही, तुला या एनर्जीमधून बाहेर यायचं आहे. येस, रिकव्हरी. तुला या एनर्जीमधून बाहेर यायचं आहे. ही एनर्जी तुझ्यासाठी नाही. अतिशय अप्रतिम कार्ड आहेत. इन द नियर फ्युचर, येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्यासाठी जे योग्य आहे, तुमच्यासाठी जे पात्र आहे, अशी व्यक्ती, प्रामाणिक प्रेम करणारी व्यक्ती, शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणारी व्यक्ती, तुला जे हवंय ते कर, तुला हवंय तसा राहा, तशी राहा, अशी व्यक्ती लवकरच तुमच्या आयुष्यातील. अप्रतिम रीडिंग. खूपच सुंदर रीडिंग आहे. मान्य आहे आताची थोडीशी परिस्थिती अवघड आहे, पण मला असं वाटतं की ती तुम्ही स्वतः तुमच्या हाताने अवघड करताय. हो, हे थोडंसं मान्य करणं अवघड आहे. काहींना माझा राग येईल, स्वाभाविकच आहे, पण हो, तुम्ही स्वतः हे ब्लॉकेजेस तयार करताय.
एकदम क्लिअर मेसेजेस आहे. मी मेसेज ब्रह्मांडाचा, युनिवर्सचा तुम्हाला परत एकदा दाखवते. ते स्वतः तुम्हाला मार्ग सांगतायत तुम्हाला मार्ग दाखवतायत की ज्या एनर्जीमध्ये आहे ती एनर्जी तुझी नाही. तुला भूतकाळातून बाहेर पडायचं आहे. भूतकाळच तुझ्या आयुष्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करते. जे तुझ्यासाठी पात्र आहे अशी व्यक्ती नक्कीच तुझ्या आयुष्यात येईल. पण आधी सेल्फ लव्ह करायला शिक. आधी स्वतःचा आदर करायला शिक. तुला काय पाहिजे ते बघायला शिक. समाजाचंही काही देणं आहे, काही कर्तव्य आहेत, त्याची जाणीव तुला आधी होऊ दे. आधी त्या ऊर्जेमध्ये ये. मग जे तुला हवंय ते नक्की मिळणार. अप्रतिम मेसेज आहे. खूप मनापासून, अगदी मनापासून तुमची माफी मागते मी. खूप नाजूक विषय असतो हा, भावनिक विषय असतो हा. मला कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही, परंतु जी बाजू खरी आहे ते नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते मी रोज. आणि मी आत्ता पण तुम्हाला सांगितलं की खरंच कार्ड रीडिंग म्हणजे काय असतं की नक्की तुमची परिस्थिती आत्ता ॲक्च्युअलमध्ये सत्यस्थिती काय आहे हे येतं समोर. मग त्याच्यामधून काय घ्यायचं असतं की आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही त्या कार्ड रीडिंगमधून घ्यायचं असतं. आणि माझा अतोनात प्रयत्न असतो की ते मी तुमच्यापर्यंत पोचवावं की तुम्ही काय करायचं आहे या परिस्थितीमध्ये. ही परिस्थिती मला आत्ता अशी दिसतीये तर तुम्ही तिथं काय केलं पाहिजे हे माझा सांगण्याचा प्रयत्न असतो. माफ करा, काही कमी जास्त बोलल्या गेलं असेल, तुमच्या भावना दुखवल्या गेल्या असतील. माझा तो प्रयत्न अजिबातच नव्हता, तो हेतू माझा अजिबातच नव्हता. तर मी अगदी मनापासून तुमची माफी मागते आणि तुम्ही मला माफ करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. पुन्हा एकदा माझे कुटुंबातील सगळ्या सदस्यांचे मी अगदी मनापासून आभार मानते. अतिशय तुम्ही तुमचा मोलाचा वेळ काढून माझे पूर्ण व्हिडिओज बघता, मला कमेंट्स करता आणि जे तुम्ही ग्रॅटिट्यूड मला देता ते करोडोंच्या पटीने तुम्हाला ते परत मिळावेत अशीच मी ब्रह्मांडाला प्रार्थना करते. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, जे तुमच्यासाठी योग्य आहे, जे तुमच्या पात्रतेचं आहे तेच तुमच्या आयुष्यामध्ये येऊ दे. आनंद, समृद्धी, शांतता हे सगळं तुम्हाला मिळू दे. हे परमेश्वरा असंच होऊ दे, हे परमेश्वरा असंच होऊ दे, हे परमेश्वरा असंच होऊ दे. हसत रहा, आनंदी रहा, सकारात्मक रहा. स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा. खूप छान. जय जय सियाराम, जय श्रीराम, जय जय राधे कृष्ण, जय श्री कृष्ण. जगदंब जगदंब जगदंब. आई तुळजाभवानी कुलस्वामिनी यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर असू दे. ती आहेच आहे, ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत. तुम्हाला ते मार्ग दाखवत आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हे आयुष्यात का घडतंय आपल्या, कुठे बदलायला पाहिजे, कुठे वेळ दिला पाहिजे, काय विचार केला पाहिजे, काय कृती केली पाहिजे याच्यावर नक्कीच विचार करा. स्वामी ओम.